या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। शहरात सध्या एलपीजी गॅसच्या तुटवड्याची तीव्र समस्या निर्माण झाली असून याचा सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसत आहे। जुळे सोलापूर भागातील एलपीजी गॅस पंपावर मंगळवारी सकाळपासूनच रिक्षांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। जोशी पेट्रोल पंपासमोरील एलपीजी गॅस पंपावर सकाळी 6 वाजल्यापासून रिक्षांची रांग लागण्यास सुरुवात झाली होती। दुपारपर्यंत ही रांग तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत गेल्याचे चित्र पाहायला मिळाले। शहरात मोजकेच गॅस पंप सुरू असल्याने सर्व रिक्षा चालक एकाच ठिकाणी गर्दी करत असल्याचे दिसून आले। अनेक रिक्षा चालकांनी सकाळपासून रांगेत उभे राहूनही दुपारपर्यंत गॅस मिळाला नाही। काहींनी तर मध्येच घरी जाऊन जेवण करून पुन्हा रांगेत उभे राहिले, तरीही त्यांचा नंबर लागला नव्हता। यावेळी संतप्त रिक्षा चालकांनी सांगितले की एलपीजी गॅसच्या किमती सातत्याने वाढत असताना ग्राहक भाड्यात वाढ मान्य करत नाहीत, त्यामुळे आम्ही कमवायचं काय आणि खायचं काय असा संतप्त सवाल त्यांनी सरकारकडे उपस्थित केला। दरम्यान आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे बोलले जात असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून रिक्षा चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। मी सिद्धराम बनसोडे बोलतोय, रिक्षा चालक। आता मी 6 वाजल्यापासून इथं उभारलेल्या रांगेत एलपीजी गॅसचा प्रॉब्लेम का सुटी नाही, कारण की आता सोलापुरात 2 ते 3 पंप आहेत आणि सध्याला बाकीचे पंप सर्व बंद आहेत। एक गहू गॅस म्हणून आहे आता इथं 17 येडू जोशी शाळेजवळ, तुम्ही बघू शकता पूर्ण रिक्षाची रांग। 6 वाजता मी येऊन गेलेला आहे, उभारून कंटाळून परत मी घरी जेवण करण्यासाठी गेलतो। परत अजून एवढंच आहे, तेवढी लाईन आहे सध्याला। एलपीजी गॅसवरती काय तर तुम्ही निर्णय घेऊन आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, तुम्ही हेच विनंती करतो मी तुम्हाला। सरकारने काय तर तोडगा काढला पाहिजे याच्यावर, विनंती नाही तर किती दिवसापासून हा गॅसचा प्रॉब्लेम? कमीत कमी आमचं 8 ते 10 दिवसापासून प्रॉब्लेम आहे सुद्धा निघाला झाला याच्यावर। आणि पॅसेंजर पण पैसे वाढ देत नाही। 55 रुपये लिटर गॅस होता सध्याला, हे आता 85 रुपये लिटर झालेला आहे। 85 ते 83 रुपये लिटर झालेला आहे आणि पॅसेंजर का पैसे वाढ द्यायला तयार नाहीत, कारण की आम्हाला आहे ना घर चालण्याशिवाय तर पर्याय नाही आहे। कारण की आता आळपण बळपण आम्हाला घेऊन चालवाच लागतंय। तरी सुद्धा आता 2 पॉईंट आहे त्यांच्याकडे चालवायचे, तर सध्याला त्यांनी एकच पंपाने एकच रिक्षाला भरू लागलेत त्यांनी। कारण की मग आता दोन पंप जर व्यवस्थित त्यांनी चाललं ना, 10 मिनिटात लाईन संपून जाईल, पण त्यांनी एकच लाईन चालवालेत। आता काय असले तुम्ही निर्णय घेऊन आता आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। हा किती दिवसापासून असा प्रॉब्लेम चालू आहे? 8 ते 15 दिवसापासून, आता 15 दिवस झाला आता बरोबर हे प्रॉब्लेम चालू आहे सध्याला। आता ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।